आपण आज गणितातील एक महत्त्वाचा भाग आपल्या 9वी इयत्तेमध्ये आलेला आहे आणि तो म्हणजेच भूमिती. भूमितीविषयी बऱ्याच जणांना भीती वाटते, परंतु तसा हा विषय खूप सोपा आहे. अगदी पूर्वीपासून आलेली ही भूमिती आपल्याला कितीतरी ठिकाणी दिसून येते. आता उदाहरणार्थ घ्या, पिरॅमिड्स. या पिरॅमिड्समध्ये आपण जर बघितलं तर पूर्णपणे भूमितीचा वापर दिसतो आणि हा अभ्यास करतेवेळी 3000 वर्षापूर्वीच लोकांनी अभ्यास केलेला आहे. म्हणजे भूमिती हा विषय नवीन नाहीच आहे, दैनंदिन जीवनात लागणारा हा विषय आहे. आणि त्याच्यानंतर आपण भूमितीविषयी जर माहिती घेतली, त्याच्या आधी आपल्याला माहिती आहे की गणितामध्ये आपण संख्या शिकत होतो. मग संख्या शिकत असताना आपल्याला संख्येची व्याख्या करता येत नाही. तसंच या भूमितीमध्ये सुद्धा रेषा, बिंदू, प्रतल याची भूमितीची या भूमितीमध्ये येणाऱ्या गोष्टी ज्या आहेत याची काय केलेली नाही, व्याख्या केलेली नाही आहे. तर आपण याचा वापर या रेषेपासून करणार आहोत. तर ही रेषा आहे, याच्यावर संख्या पण आहे आणि बिंदू पण आहे. मग आता हा जर बिंदू बघितला तर हा जो ओ बिंदू आहे, इथं 0 दिलेला आहे अंक, आणि इथं पुढे गेल्यानंतर अंक आहे 1 आणि बिंदू आहे डी. मग या ओ आणि डी मधील म्हणजे इथून इथं गेल्यानंतर काही अंतर आहे, तसं डी पासून ई पर्यंत गेल्यानंतर पण अंतर आहे. आणि ह्या अंतराला या ज्या उजव्या बाजूला आहे त्याला आपण धन म्हणतो. आणि इथून या 0 पासून आपण जर या डावीकडे गेलो तर ऋण म्हणजे कमी होतं जातं. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा वापर कशा पद्धतीनं होतो, अंतर. आता बघा, बऱ्याच वेळेला आपण किती किलोमीटर गेलो वगैरे असा अभ्यास करतो, परंतु गेलोच नाही असाही अभ्यास करतो. तर या इथं जो हा 0 ठिकाणी जो बिंदू आहे याला ओ बिंदू म्हणतो आणि अंक जो आहे 0 आहे. त्याचप्रमाणे इथं हा जो बिंदू आहे तो डी आहे आणि हा अंक आहे. मग या डीला बिंदू म्हणतात आणि या 1ला म्हणजे या बिंदूचा हा निर्देशक आहे. आणि या बिंदूचा निर्देशक घेऊन आपण काय करणार आहोत, डी पासून अंतर, परत इथं ओ पासून बीचं अंतर वगैरे अशा पद्धतीनं आपण अभ्यास करणार आहोत. आणि तो कसं अंतर काढायचा हा अभ्यास या सुरुवातीच्या भागात आपल्याला दिलेला आहे. आता उदाहरण एक दिलेलं आहे बघा, अंतर काढायचं आहे आपल्याला. किती? ई पासून ते डी पर्यंत. म्हणजे ई बिंदू कुठं आहे, इथं आहे, आणि डी कुठं आहे, इथं आहे. मग ह्याचे अंकही दिलेले आहेत. मग याचा अंक हा जो ई आहे हा मोठा आहे, म्हणून अंतर डी म्हणजे डिस्टन्स, अंतर ई पासूनचं डी पर्यंत किती होणार आहे. मग या ईचा निर्देशक किती आहे, 3 आहे. मग डीचं निर्देशक किती आहे, 1 आहे. म्हणजे बदलत चिन्ह वजा करून आपण 3 मधून 1 वजा केलं, अंतर 2 आलं. म्हणजेच लेंथ ऑफ ईडी बरोबर किती आलं आपलं, 2 आलं. म्हणजेच अंतर ईडी म्हणजेच लेंथ ईडी, लेंथ म्हणतो लांबी, तसं 2 आलेलं आहे. या पद्धतीनं आपण पुढील गणित पण बघणार आहोत. आता उदाहरण घ्या की सी डीचं अंतर काढायचं आहे. आता सी बिंदू कुठं आहे, हा बघा सी बिंदू इथं आहे आणि याचं निर्देशक किती आहे, -2 आहे. आता आपल्याला कुठून जायचं आहे, डी पासून जायचं आहे. मग ह्याचं या डीचा निर्देशक किती आहे, 1 आहे. म्हणजे हा सीचा -2 आहे आणि हा 1 आहे. मग आता इथं मांडणी करू आपण. सीचा निर्देशक किती आहे, 1 आहे, तो घेतला. मधलं चिन्ह आहे ते वजा आहे आणि डीच किती आहे, इथं घेतला आपण. म्हणजेच पहिल्यांदा जो घेतला तो 1 डीचा घेतला आणि नंतर जो घेतला म्हणजे इथून आपण इकडे जाणार आहोत आणि म्हणून हा 2 घेतला. म्हणजे 1 वजा आतमध्ये आलं आणि हे 2. म्हणजे या चिन्हांची काय झाली, बेरीज झाली आणि म्हणून इथं 1 अधिक 2 बरोबर 3. बघा, इथून असं जाऊ आपण, इथून पासून ते इथं 1 म्हणजे इथं 1 झाला, इथं 2 झालं आणि इथून हे 3 झालं. हे उत्तर येईल आपल्याला. सोपं आहे की नाही गणित. म्हणजे गणितामध्ये जर बसवायची झाली भूमिती तर अंकाचा वापर करून आणि बिंदूंचा वापर करून आपण दोन्ही उदाहरणं सोडवलेली आहेत. तर अशाच पद्धतीची आणखीन काही उदाहरणं आहेत, आपण बघू इथं. आता दुसरी जी इथं जी रेषा आहे ती थोडीशी वेगळी आहे. दोन्ही बाजूला काय दाखवलेला, बाण आहे. त्या रेषेला पण बाणच असतो. रेषा जेव्हा असते तेव्हा ती सरळच असते हे गृहीत धरलेलं आहे आपण.
आणि या रेषेवर आपल्याला काही बिंदू दिसणार आहेत बघा. आता ह्या पी पासून आर पर्यंत आपल्याला मध्ये क्यू आहे, इथं पी पासून आर मध्ये आहे आणि क्यू इथं आहे, इथं पी पासून इकडं आर आहे, इकडं क्यू आहे. तर याचा अभ्यास कशा पद्धतीनं केलेला आहे किंवा याला काय म्हणतात ते आपण बघू. बघा इथं हा जो मध्ये बिंदू आहे तो कोणाच्या मध्ये आहे, पी आणि आरच्या. म्हणून क्यू हा बिंदू पी आणि आरच्या दरम्यान आहे. आता हे जर वाचायचं झालं तर तुम्ही कसे वाचणार आहात, आर हा बिंदू पी आणि क्यूच्या दरम्यान आहे. मग हा कसा वाचणार आहात, तर पी हा बिंदू बघा ठिकाण बदललेलं आहे परंतु मध्ये आलेला आहे, म्हणून पी हा बिंदू आर आणि क्यूच्या दरम्यान आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण दरम्यानता बघितलेली आहे. असं दरम्यानता बघत असताना याची उदाहरणंही आपल्याला घेता येतील. आता बघा ए हा बिंदू इथं आहे आणि इथं बी बिंदू आहे. ए आणि बी च्या मधलं अंतर किती आहे, 5 आहे आणि ए आणि सी च्या मधील अंतर किती आहे, 6 आहे. मग या दोघांची अंतर काढताना आपल्याला बघायचंय कसं काढायचंय ते. मग अंतर बी सी बरोबर, हे अंतर बी सी बरोबर किती येणार, 5 अधिक 6 11 आलेला आहे. मग आता एखाद्या वेळेला आपण याची दोघांची मिळून बेरीज केली म्हणजे ए आणि बी मधील अंतर आणि ए आणि सी मधील अंतर. बघा इथं ए बी अंतर, हे ए बीचं अंतर आणि ए सीचं अंतर दोघांची बेरीज केलेली आहे. ए बीचं अंतर किती आहे, 5 इथं दिलेलं आहे बघा 5, इथं किती आहे 6, इथं घेतलेलं आहे 6. या दोघांची बेरीज किती आली, 11 आली. अशाच पद्धतीनं दरम्यानतेची म्हणजे कोणता बिंदू दरम्यान आहे हे आपल्याला ओळखता येतं. म्हणजे एकूण अंतर जर जास्त असेल आणि दोन्हींचं जर मध्ये काही बिंदू वेगळे आहेत आणि अंतर जर कमी जास्त असेल तर याच्यातील कोणता तरी बिंदू हा मध्ये आहे हे आपल्याला गृहीत धरून काम करावं लागेल. तर आता इथं पुढच्या उदाहरणामध्ये बघा आता काय म्हटलेलं आहे, संख्येवरील ए हा बिंदू, ए इथं बिंदू आहे आणि हा बिंदू पासून ते आपल्याला उजवीकडे आणि डावीकडे जायचं आहे, टी बिंदूपर्यंत जायचं आहे आणि डी बिंदूपर्यंत जायचं आहे. मग आपल्याला जर इथं जायचंच असेल 13 अंक जायचे आहेत म्हणजे ए बिंदू हा अधिक मध्ये आला इथं, मग इथून इकडे गेल्यानंतर हा अधिक मध्येच येणार. म्हणजे 5 ते अधिक 13 मिळवले तर किती होणार आहे, इथं 18 होणार आहे. म्हणजे आपल्या उजव्या साईडला ज्या संख्या आहेत त्या धन आहेत म्हणून याचा निर्देशांक एक तर 18 असेल. जर आपण डाव्या बाजूला गेलो तर याचा निर्देशक कमी होत जाणार आहे, 5 पासून पुढे घेऊन जाणार आहे. म्हणजे 5च्या इकडं आधी 4 आलं, 4 नंतर 3 आलं, 2 आलं, 1 आलं आणि नंतर 0. 0च्या पुढं आपल्याला 13 पर्यंत जायचं आहे. मग 13 पर्यंत जर गेलो तर काय येणार आहे बघा, आपण काय करणार आहोत अशा पद्धतीने घेणार आहोत. इथं हा 0 आहे, इकडं 1 आणि हा अधिक 1 आहे आणि इकडचा हा वजा आहे, हा अधिक आहे आणि हा वजा. मग इथून 5 पासून आपण इकडं जाणार आहोत म्हणजेच किती होणार आहे, हे 8 घरं जाणार आहोत म्हणजे 8 पर्यंत मोजत जाणार आहोत, वजा 8 येणार आहे आणि म्हणून हे अंतर जे आहे ते वजा 8 आलेलं आहे. म्हणजे इथून जर गेलो तर 18 येईल आणि इथून जर गेलो तर 8 येईल. म्हणजे जेव्हा आपण उजव्या बाजूला जाऊ तेव्हा 18 असेल आणि जेव्हा डाव्या बाजूला जाऊ तेव्हा ते 8 असेल, बरोबर. तर अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, गणित हे सोप्या पद्धतीनं भूमितीमध्ये घालून सोडवायचं आहे आणि जीवनात हे याचं म्हणजे बऱ्याच ठिकाणी याचा वापर होतो. तर आपल्याला या जीवनामध्ये भूमिती खूप गरजेची, दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला भूमिती लागते आणि आपण हा अभ्यास करणार आहोत. आपल्याला जर काही शंका असतील तर आपण काय करा, विचारा, आपले कॉमेंट्स द्या. धन्यवाद.